मी पहिली बायको आहे त्यांची, तर माझाच नवरा आहे. माझा नवरा आहे. ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. तुम्ही पाहत आहात या ठिकाणी मी माझा जीव धोक्यात घालून ही एक महत्वाची बातमी आणलेली आहे. जगात, देशात, संपूर्ण दुनियामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की काश्मीर कोणाचा. तसा आपल्या कुरोली गावातला महत्वाचा प्रश्न आहे की आप्पा कोणाचे. आप्पा सांगा कोणाचे. आप्पा म्हणजे आप्पा कोणाचे. आप्पा तुम्हीच सांगा. करा एक गाव दोन तुकडे. इकडे ये, तुझेच 2 तुकडे करतो. ये बाबा आप्पा. लय हाऊस होती ना आपण ना 2-2 बायका करायची. आता बघा म्हणाव, आमच्या काळात नव्हतं लगा असलं. पण लक्षात येते का, आपणचं पुढच्या जन्माचं पण बुकिंग आहे. आपल्याला ह्या जन्माचा बायको भेटाना. होय गेलं का लगा मी तर वाटतंय बिन लग्नाचा मरतोय का काय. अवघड आहे का. अरे आप्पाचं आता असं, पुढच्या जन्मी तर लय अवघड आहे आप्पाचं. रे काय चाललंय ग तुमचं. आणतो तो आगी इकडा. आता ना मीच बांधतो आणि उलट्या फेऱ्या मारतो आणि त्या वडाला ना हात जोडून विनंती करतो की बाबा पुढच्या जन्मी तरी मला ना चांगल्या बायका दे म्हणून. अहो काय करता हे. लय तुम्हाला खुमखुमी भांडायची धावतोच तुम्हाला. कुठं काय भांडतोय आम्ही. आमची मस्करी चालली होती होय ना ग फुलं. दोघी बी एकत्र पूजा करतो. हा ए चला आटपा लवकर. हा हा चल ग सोबत माझी लाडकी चल. लक्या, अरे हे माझ्यासाठी तर नसन ना नटून आली. बाई हाय का फुलं ते बघ कोण आलं. अगं पे पूजेचं ताट घेऊन इथं काय करते. डिंपल, अगं तू कोणासाठी पूजा करायला आली इकडं. मंग्याची जरा खेचू. काय ग, तुझं लग्न नाही झालं ना, मग तू कशी काय आलीस वडाची पूजा करायला. बोल रे. हा अरे नाही जरा घरच्यांना घेऊन येतो मंदिरात आलो होतो. हा तू थांब जरा, मी तुला नंतर फोन करतो. महाराज, सयाजीराव, अजूनही तुमच्या चेहऱ्यावर काळजी दिसतेय. खरंय महाराज. काय काळजीचं कारण काय. बाबा ओ काळजी करू नको तर काय करू. पोरीच्या पत्रिकेतला मंगळ रात्र रात्र झोप लागू द्याय ना. बघा तुम्हाला तर माहितीच सगळं. अहो लोकांमध्ये कुठं स्थळाबद्दल चर्चा करायला गेलं ना तर लोक हसतात. अहो किती दिवस वाट बघायची. हे बघा महाराज, काय पूजा बिजा घालायची ना ती लवकर घाला. करूया, आपण सगळं करूया. जे तिच्या प्रारब्धात लिहिलंय ते होणारच. म्हणजे काय लिहिलंय त्याच्या प्रारब्धात. तिचं लग्न होणार, तेही चांगल्या मुलाशी होणार. नक्की नक्की महाराज असं होईल. होणार, जे अटळ आहे ते होणारच. तिचं लग्न होणार. महाराज महाराज माझ्या डोक्यावरचं लय मोठं टेन्शन तुम्ही आज हलकं केलं बघा. अहो हे काय करता, हे मी नाही घेऊ शकत. नाही नाही महाराज, अहो असं कसं म्हणताय. तुम्हाला घ्यावंच लागेल. अहो हीच काय, पोरीचं लग्न होऊ द्या, मी सोन्याचा पायतान करून तुमच्या पायात घालेल बघा. काही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. बरं महाराज तुमचे आशीर्वाद राहू द्या फक्त पाठीशी. येतो मी.
काय मूर्ख लोक आहे ते? यांना कुणीही काही सांगतात लगेच ऐकतात, ते विश्वास ठेवतात लगेच, कुठल्याही बाबाची भक्ती करतात लगेच. ते तर स्तोम वाजता पकडला जात होतो, यांना पुन्हा नवीन बाबा पाहिजे असतं. नवा बाबा आले की पुन्हा नवीन भक्ती, आपल्या सगळ्या निष्ठा व्हायच्या, आपल्या अडचणी सांगायच्या, दुःख सांगायचे, बर्बाद व्हायचं, पैसे घालवायचे. यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. साहेब पण यांचा बंदोबस्त करायचा कसा? कायदा आपल्याकडे रोखू शकतो आपण. साहेब झुंडे, या झुंडीचा बंदोबस्त कसा करणार कायदा? कायदा झुंडीला घाबरत नाही, कायदा झुंडीला जुमानत नाही अजिबात. आपण असे हातात हात ठेवून बसलो ना, या बाबांची संख्या वाढेल, त्यांच्या भक्ताची संख्या वाढेल. वेळी सावरलं पाहिजे, धर्मबंध घातला पाहिजे या लोकांना. जैन सर, काय साहेब हे रिपोर्ट्स आहेत. गावातील सगळ्या खाण्याचे आणि पिण्याचे जे सॅम्पल घेतले होते ना, त्याचे हे रिपोर्ट्स आहेत. साहेब काय झालं? काय रिपोर्ट मध्ये? गावातली मुलं जे पाणी प्यायले होते त्याच्यामध्ये कोणीतरी केमिकल मिक्स केलं. काय केमिकल? कोणी मिक्स केलं असेल? नवा भोंदू बाबा, हा भाऊ, हा एक नंबरचा लफंगा गोपाळ नावाचा टेलर. देशमुखाच्या वाड्याचं सर्च वॉरंट काढलं पाहिजे. फास्ट.